महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंना झटका दिला अशी चर्चा आहे। मंत्रिमंडळ विस्ताराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय आणि त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे की फडणवीस शिंदेंच्या 2 मंत्र्यांचा राजीनामा घेणार आहेत। पुढच्या आठवड्यात या मंत्रिमंडळ विस्ताराची प्रक्रिया होणार असल्याची माहिती समोर आली आहे आणि या सगळ्या घडामोडींच्या केंद्रस्थानी आहेत 2 मोठी नावं, धनंजय मुंडे आणि तानाजी सावंत। पण या दोघांना जागा मिळवून देण्यासाठी काहींना जागा रिकामी करावी लागणार आहे। म्हणजेच फडणवीस 2 मंत्र्यांचा राजीनामा घेणार हे आता जवळपास निश्चित झाल्यासारखं दिसतंय। पण हे मंत्री कोण असतील आणि त्यांच्यावरच का गदा येणार आहे? त्याच्यासोबत भाजप व दादांच्या कोणत्या मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणार आहे आणि कोणत्या नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे? चला बघूया। काही दिवसांपूर्वी भर सभेत धनंजय मुंडे यांनी जाहीर विधान व विनंती अजितदादांकडे अर्थात पक्षाकडे केली होती की काहीही काम द्या पण रिकामं ठेवू नका। त्यानंतर आता माध्यमांच्या वृत्तानुसार धनंजय मुंडेंना लवकरच मंत्रिमंडळात प्रवेश मिळणार अशी शक्यता वर्तवली जाते। पण सध्या सर्व जागा भरलेल्या असल्याने एकाला बाहेर काढल्याशिवाय हे शक्य नाही। राष्ट्रवादी काँग्रेसकडून नरहरी झिरवळ यांचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते। झिरवळ यांच्या तुलनेत मुंडे यांचं राजकीय वजन अधिक असल्याने हा बदल अपरिहार्य मानला जातोय। दुसरीकडे तानाजी सावंत यांना मंत्रिपद देण्यासाठी शिंदे गटातून जागा मोकळी करावी लागणार आहे। काही दिवसांपूर्वी शिंदे यांनी सावंतांना तातडीने मुंबईत बोलावून बंद दाराआड चर्चा केली होती। त्यानंतर त्यांची मंत्रिमंडळात एंट्री होणार हे जवळपास ठरल्यासारखं मानलं जात होतं। मराठवाड्यातील अतिवृष्टीच्या पाहणीतही सावंत शिंदेंसोबत दिसले होते, त्यामुळे त्यांची एंट्री निश्चित मानली जात होती। मग आता एंट्री होणार तर राजीनामा कोण देणार असा प्रश्न आहे। सध्या चर्चेत आहेत शिंदे गटातील 2 मंत्री संजय शिरसाट आणि भरत गोगावले। शिरसाट यांच्यावर सिडकोतील जमीन वाटप तसेच पैशांच्या पिशव्यांच्या व्हिडिओ सारखे गंभीर आरोप आहेत, त्यामुळे त्यांचं मंत्रिपद धोक्यात आलंय अशी चर्चा आहे। तर भरत गोगावले यांच्यावर त्यांच्या खात्याच्या कामगिरीबद्दल समाधान नसल्याची टीका होते। ते रायगडच्या पालकमंत्री पदावर आग्रही असले तरी आतापर्यंतची कामगिरी अपेक्षेप्रमाणे नसल्याची चर्चा आहे। आता फडणवीस या दोघांचा राजीनामा घेतात की कुण्या एकाची सुट्टी होते हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल। मात्र या दोघांपैकी एकावर नारळ पडणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे। फडणवीस आणि शिंदे यांच्यासाठी ही वेळ फार नाजूक आहे, कारण मंत्रिपदावरून कुणालाही बाहेर काढणं म्हणजे नाराजी, बंडखोरी आणि गडबाजी वाढवणं। त्यामुळे हा निर्णय अत्यंत काळजीपूर्वक घेण्यात येणार आहे। एकीकडे नवे चेहरे आणण्याचा दबाव आहे तर दुसरीकडे आधीपासून असलेल्यांना सांभाळायचंय। त्यामुळे आता कुणाला बाहेर काढायचंय यावर चिंतन मनन सुरू आहे। या विस्तारात फक्त शिंदे गटच नव्हे तर भाजप आणि अजित पवार गटातही काही मंत्र्यांचं नाव चर्चेत आहे। भाजपमध्ये चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर यांसारख्या नेत्यांना संधी द्यावी अशी मागणी आहे। राष्ट्रवादी गटात अजित पवारांच्या जवळच्या लोकांनाही मंत्रिपद हवंय, त्यामुळे एखाद्या विद्यमान मंत्र्याला डच्चू मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही। या संपूर्ण मंत्रिमंडळ विस्ताराचा परिणाम आगामी निवडणुकांवर होणार हे निश्चित आहे। मराठवाड्यात सावंताचा प्रभाव, पश्चिम महाराष्ट्रात मुंडेंचं वजन आणि मुंबई ठाण्यात भाजप शिंदे गटाची गणितं या सगळ्याचा थेट परिणाम महापालिका निवडणुकांवर होणार आहे। जर चुकीच्या व्यक्तीला नारळ दिला तर पक्षांतर्गत असंतोष निर्माण होऊन त्यातून नाराजी नाट्य बघायला मिळू शकतं। एकंदर बघता पुढील आठवड्यात होणारा मंत्रिमंडळ विस्तार हा फक्त 2 नवे चेहरे आणण्यापुरता मर्यादित नाही। हा विस्तार म्हणजे सत्तेतल्या 3ही पक्षांचा, भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या सामर्थ्याचा कस लावणारा टप्पा आहे। धनंजय मुंडे आणि तानाजी सावंत यांची एंट्री निश्चित दिसते, पण त्यासाठी कुणाला डच्चू दिला जाणार हा खरा प्रश्न आहे आणि याचं उत्तर मिळालं की महाराष्ट्राच्या राजकारणातल्या नव्या समीकरणाचा चेहरा आपल्या समोर येईल। तुम्हाला काय वाटतं? कुणाचा राजीनामा घेतला जाईल आणि कुणाला मंत्रिमंडळात संधी मिळेल? धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं पाहिजे का? तुमचं मत नक्की सांगा आणि सोबतच अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी मराठी मंडईला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।